वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलाय। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा इथं झाली असून गेल्या 24 तासात इथं 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे गगनबावडा हे सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेलं ठिकाण बनलंय। सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे गगनबावड्यानं एक निसर्गरम्य आणि विलक्षण रूप धारण केलंय। पर्यटकांना मात्र प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मे महिन्याच्या अखेरीस गगनबावडा परिसरात वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलाय। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा येथे झाली असून गेल्या 24 तासात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे गगनबावडा हे सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण बनले। सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे गगनबावड्यानं एक निसर्गरम्य आणि विलक्षण रूप धारण केले। सर्वत्र पसरलेली हिरवळ, मनमोहक घाट, खळाळणाऱ्या नद्या आणि उंच डोंगर यामुळे हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनले। निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना गगनबावडा येथील वातावरण विशेषतः भुरळ घालत असून मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत। सध्या सुरू असलेल्या या पावसामुळे गगनबावड्याचं सौंदर्य अधिकच खुललंय। पर्यटनासाठी हे एक आदर्श ठिकाण बनलेले आहे। मात्र हवामान विभागानं पुढील 2 दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना आणि पर्यटकांना अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले। पर्यटकांनी गगनबावड्याच्या निसर्गाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले।